आता बातमी आहे ज्योतिबाची। दख्खनचा राजा ज्योतिबाची आजपासून 4 दिवस दर्शन बंद ठेवण्यात येते। मूळ मूर्तीवरती रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे। त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी या काळात देवाची उत्सव मूर्ती आणि कलश दर्शनासाठी कासव चौकात ठेवण्यात येईल। मूळ मूर्ती सुस्थितीत राहावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी करण्यासाठी पुरातत्व विभागाला कळवलं होतं आणि त्यानंतर पुरातत्व विभागाने मूर्तीची पाहणी करून मूर्तीवर रासायनिक संवर्धन करण्याची सूचना केली। त्यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी केली। जिल्हाधिकारी, गावकरी प्रतिनिधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता आजपासून मूर्तीवरती रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे। अधिक माहिती घेऊयात। विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत ज्योतिबा मंदिर परिसरातनं। खरं तर विशाल, अनेक भाविक जे ते दर्शनासाठी येत असतात, या 4 दिवसांचा हा जो कालखंड आहे, कशा पद्धतीचं वातावरण असणार आहे कासव चौकात? नक्कीच प्रज्ञा, कोल्हापूरचं एक प्रसिद्ध देवस्थान म्हटलं चालेल किंवा महाराष्ट्रातून दख्खनचा राजा ज्योतिबा या भाविक जे आहेत ते दर्शनासाठी येत असतात। मात्र हे मंदिर जे आहे आता आजपासून पुढचे 4 दिवस बंद राहणार आहे, कारण मूळ मूर्तीचं जे संवर्धन प्रक्रिया आहे ती आजपासून सुरू होणार आहे। या संवर्धन प्रक्रियेच्या काळामध्ये कुठेतरी भाविकांना दर्शनाला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी उत्सव मूर्ती आणि कलश चौकातल्या कासव चौक या ठिकाणी भाविकांना दर्शन देखील घेण्याची सुविधा जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आजपासून या मूळ मूर्तीचं संवर्धन प्रक्रिया जी सुरुवात होईल। खरं तर जिल्हाधिकारी आणि मंदिर प्रशासक यांनी पुरातत्व विभागाला जी मूर्ती व्यवस्थित राहण्यासाठी, सुस्थितीत राहण्यासाठी पुरातत्व विभागाला पाहणी करण्यासाठी कळवलेले होते। त्याच्यानंतर आता आजपासून या मूर्तीचं जे संवर्धन प्रक्रिया ती सुरू होईल। खरं तर भारतीय दिल्ली पुरातत्व विभाग आणि पुणे विभागाने या संपूर्ण मूर्तीची पाहणी देखील केलेली होती। त्याच्यानंतर आज सकाळपासून या मूर्ती संवर्धन प्रक्रियेला सुरुवात होईल। मूर्तीची झीज कुठे झाली आहे का याची सुरुवातीला पाहणी होईल आणि त्याच्यानंतर त्याच्यावर वज्रलेप असेल किंवा अन्य काही प्रक्रिया असेल ती संवर्धनाची प्रक्रिया आजपासून सुरुवात होईल। आता पुढचे 4 दिवस ही प्रक्रिया सुरू राहणार आहे आणि त्याचबरोबर या संपूर्ण दरम्यान भाविकांना दर्शनासाठी अडथळा निर्माण होणे यासाठी मंदिर प्रशासनाकडून व्यवस्थित सुविधा देखील त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ज्या भाविकांना या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये अभिषेक असेल किंवा अन्य काही धार्मिक विविध कार्यक्रम असतील त्याबाबत सुद्धा विविध सूचना असतील त्या सुद्धा जारी करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून ज्योतिबा दर्शनासाठी येत असणाऱ्या भाविकांसाठी सगळ्यात महत्वाची बातमी म्हणजे मंदिर जे आहे ते 4 दिवस बंद असेल, मात्र दर्शनाची जी सुविधा आहे ती कलश चौकातल्या कासव चौक या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। त्यामुळे आता भाविकांना दर्शन घेणं ही सोपं होणार आहे, त्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी सुद्धा प्रशासनाने घेतलेली आहे।